वांगारे ऑन स्ट्राईक. योगेश जुगरे पहिला चेंडू फेस करणार, फुल टॉस चेंडू अक्रॉस द लाईन खेळला गेलाय. पहिल्या चेंडूवर कणकणीत दणदणीत चौकार येतोय. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवर फुल टॉस चेंडू, खराब चेंडूचा पुरेपूर फायदा गेला. पुन्हा एकदा अर्ध हलक्या हाताने प्लेसमेंट केले और थ्रो. क्षेत्ररक्षण चांगलं आलंय. एक धाव मात्र रोखू शकले नाही जेडी विलन संघ. एका धावेने धावलकर धावा लागल्यात 5. पहिला गोलंदाज माधव वांगारे पहिला चेंडू करा फेकला, त्यानंतर मात्र इथं कमबॅक करतोय. एक धाव पुन्हा एकदा राईट आर्मवर द विकेट. माधव वांगारे योगेश अक्रॉस द लाईन खेळायचा होता, मात्र सरळ चेंडू गेला. एसटी रक्षक महेश वांगारेच्या हातामध्ये कुठलीही चुकी करत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक मात्र स्थिर 5 या अंकावर. पहिला चेंडू करा फुल टॉस चेंडू फेकला, त्यानंतर मात्र कमबॅक करतोय माधव वांगारे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्मवर द विकेटने टाकणार योगेश साडे. हा जबरदस्त खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज योगेशला मात्र काही समजलं नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत माधव वांगारे. 5 धाव फलक हल्ले गेलं नाही, मात्र आता 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. पुन्हा एकदा माधव टू योगेश. प्रवीण आहे का, सुंदर फटका खेळला गेलाय. प्रवीणच्या बॅट मधून हा येतोय पहिला षटकार. डीजे मास्टर इथे मात्र खराब चेंडूची फेकी झाले. ओरफित चेंडू होता, पुरेपूर फायदा गेल. आता मात्र अक्रॉस द लाईन खेळला गेला. लोअर फुल चेंडू होता, पुन्हा एकदा त्याच दिशेने अजून एक चौकार येतोय. डीजे मास्टर कोट्यातील सांगी पहिलं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय दीपक निरगुडा. ममदापूर संघाचा हा खेळाडू आता गोलंदाज मार्कवर दिसतोय. राईट आर्मवर द विकेटने गोलंदाजी करणार योगेश साडे. दीपकचा चेंडू पाहिलाच, परफिट चेंडू होता, चांगला खेळून काढलाय. गॅप मध्ये ढकलला गेलाय. त्या ठिकाणी प्रकाश मात्र चांगली क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा कंप्लीट होत्यात मैदानामध्ये. या 2 धावेने धावफलकार धावा लागल्यात 17. पहिल्या षटकामध्ये माधव वांगारेने 15 धावा खर्च केल्या. अजूनपर्यंत एकही विकेट मिळवला नाहीये जेडी विलन संघाने. एकदा दीपक तयार, राईट आर्मवर द विकेटने योगेश साडे. हा चेंडू योरफिट चेंडू, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक मिलिंद कुठलीही चुकी करणार नाही. पहिला गडी बाद होतोय, पहिला मोरा टिपला जातोय विपिन नैना संघाचा.
पहिला गडी बाद करण्याचा यशस्वी ठरलाय तो दीपक निरगुडा. इथं मात्र क्लीन बोल्ड. बॅक टू बॅक दुसरा विकेट. डीजे एस इथे फक्त एक फलंदाज नवीन फलंदाज गेला तर नंतर मात्र लगेच दुसरं एका पाठोपाठ 2 विकेट मिळवले दीपक या गोलंदाजाने. हजेरी लावून मात्र लगेच येत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट आर्म वर द विकेट दीपक निरगुडा. आता मात्र ऑन स्ट्राईक रवी. नॉन स्ट्राईकला मात्र बालचंद्र. कुंभळवाडी संघाचा एक हायटर दीपक टू रवी. हा चेंडू हलक्या हाताने प्लेसमेंट केली आहे. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. रवी एका धावेने दपलकर धावा लागल्यात 18. तर कुठे मंदावलंय धावफलक मंदावलंय. पहिल्या षटकामध्ये माधव वांगारेन मात्र 15 धावा खर्च केल्या. दीपक मात्र इथे चांगली गोलंदाजी करतोय. 2 विकेट मिळवले पहिल्या 2 चेंडूवर. त्यानंतर मात्र एक धाव खर्च करतोय. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार दीपक निरगुडा. राईट आर्म वर द विकेटने बालचंद्र साडे हा पहिला चेंडू फेस करणार. हा चेंडू मात्र निर्धाव. काय गोलंदाजी करतोय. पहिलं षटक जरी महागड ठरला असेल तरी मात्र इथे आता दीपक मात्र कमबॅक करतोय जेडी विलन्स संघासाठी. 4 चेंडू फेकून झालेत. एक धाव खर्च केले फक्त या गोलंदाजाने. काय जबरदस्त आपलातून गोलंदाजी करतोय. रनअप पहा गोलंदाजा 10-12 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा राईट आर्म वर द विकेटने बालचंद साडे हलक्या हाताने प्लेसमेंट केले. एक धाव सहजरित्या पूर्ण केले गेले. या एकच धाव्यावर समाधान मानेल तो. पीव्ही नैना सग्ग एक धावेने धावफलकार धावा लागल्या गेल्या ते 19. फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्यात दीपक निरगुडे या गोलंदाजाने आणि 2 महत्वाचे विकेट मात्र मिळवले ते जेडी विलन्स संघासाठी. संधी देऊया डीजेला. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी येत आहे गोलंदाज मिलिंद सराई. सराईवाडी एक्सप्रेस असलवाडा पाडाकडून एंडकडून गोलंदाजी करतोय. राईट आर्म वर द विकेटने बालचंद्र साडे. अकुन टप्प्याचा चेंडू होता. टॅप केलाय त्या चेंडूला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रन आउटची संधी. इथे मात्र काय घडले जात आहे मैदानामध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रवी मात्र इथे स्वतःचा जीव वाचवतोय. एकच धाव मिळाली या चेंडूवर. एका धावेने धावफलकार धावा लागल्यात त्या 20. तिसरं षटक मार्गस्थ. मिलिंद सराई गोलंदाजी मार्कवर. परागने मात्र इथं आपल्या संघासाठी 3 धावा नक्कीच वाचवल्या. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट आर्म वर द विकेटने मेलिन रवी साडे अक्रॉस द लाईन खेळायचा आहे. चेंडूला मात्र परफेक्ट कलेक्ट केलाय आणि इतर रवीला मिळतील 4 धावा. एस डीजे
पहिला चौकार येत आहे. पुन्हा एकदा मिलिंद रवी, हा चेंडू उडवला गेलाय सरळ, जेल होणार का त्या ठिकाणी, मात्र सरळ चेंडू गेलाय 6 धावांसाठी. अफलकर धावा लागल्या गेल्या त्या 30. तिसरा षटक हाताळतोय मिलिंद. 2 चेंडू खराब हाताळले. चांगल्या चेंडूवर सन्मान आणि खराब चेंडूवर पुरेपूर फायदा घेतला जातोय तो फलंदाज रवीकडून. हा चेंडू मात्र स्क्वेअर. पंच आमच्याकडे वळतात. एक अव्वंतर धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाते. एका धावेने दाफलकर धावा लागल्या गेल्या त्या 31. 2 गडी बाद 31 धावा लागल्या गेल्या त्या PV नैना संघाच्या. आतापर्यंत चांगली फलंदाजी करतायत रवी आणि भालचंद्र दोन्ही. मैदानावर ही जोडी टिकून राहायला हवी जर आपला स्कोर कार्ड उंचवायचा असेल. पुन्हा एकदा मिलिंद रवी, रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा होता, मात्र निर्धाव चेंडूची सांगता होईल का, पंचांचा निर्णय येणं अपेक्षित. निर्धाव चेंडू जात. एक चौकाराचा मार खाल्लाय का षटकाराचा, तदनंतर मात्र आता निर्धाव चेंडूची फेकी केली मिलिंद सराईनं. पुन्हा एकदा मिलिंद सराई राईट आर्म द विकेटने. रवीसाठी हा चेंडू एज लागले गेले. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय जेडी विलन संघाचा. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा बहाल केल्या. या 2 धावेने दाफलकर धावा लागल्या गेल्या त्या 33 धावा. एक दुहेरी धावा रोखणं गरजेचं असेल जेडी विलन संघाचं. कुठेतरी त्याच पुढे महागड्या ठरल्या जातील. पुन्हा एकदा गोलंदाज अक्रॉस द लाईन खेळला गेलाय. 1 बाउन्स चौकार, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण केलं गेलंय. रनआउटची संधी. इथे मात्र स्वतःची विकेट बहाल केली जाते. रवी बॅक टू द पवेलियन. संधी मिळते डीजे मास्टरला. केलंय 2 धावेने दाफलकर धावा लागल्या गेल्यात 36. 3 गडी बाद झालेत PV नैना संघाचे. मात्र भालचन अजूनही मैदानामध्ये सज्ज आहे. भालचन कडून अपेक्षा असतील चांगली प्लेसमेंट केली. रनआउटची संधी होती, मात्र बॅकअप साठी कोणी होतं, मात्र हिट केलं गेलं नाही. 1 धाव नक्कीच मिळालं भालचंद्र फलंदाजाला. एका धावेने दाफलकर धावा लागल्या गेल्या 37. 3 गडी बाद. 4था षटक मार्गस्थ. दीपक निरगुडा मात्र हाताळतोय. कमीत धावापर्यंत रोखून ठेवावे लागेल जेडी विलन संघाच्या गोलंदाजाकडून. जोपर्यंत बालचंद्र मैदानामध्ये तोपर्यंत मात्र मोठे फटके येतील अशी प्रेक्षकांना सुद्धा अपेक्षा असेल. पुन्हा एकदा दीपक टू
हा मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, 5वा चेंडू टाकलेला. मात्र लेग विपरचे एक आउट आहे का विकेट LBWच्या. अजून एक विकेट दीपकला मिळते. आता स्वतः कर्णधार जात आहेत कैलास कडके. सदतीस धावा लागल्यात धावफलकावर. 4 गडी बाद झालेत. 4थं षटक मार्ग असतं. दीपकचं कौतुक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा राईट वर द विकेटने दीपक टोक. कैलास या मित्र कॉर्नर मध्ये चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. इथे मात्र विकेट मिळवले जाते. अजून एक गडी बाद. 5 गडी बाद होतात PV नैना संघाचे. एका पाठोपाठ मात्र हजेरीला तर लगेच पाठीमागे येतात पवेलियन मध्ये. येस धन्यवाद DJ मास्टर. तर मात्र स्ट्राईक साठी जातोय विवेक. गोलंदाज दीपकचा चेंडू विवेक साडे कोलवर टप्पा होता, खेळून काढला, स्ट्रेट ड्राईव्ह केला. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळतील विवेकला. आपल्या संघासाठी मात्र 4 धावेचे योगदान दिले जाते त्या विवेकच्या माध्यमातून. या 4 धावेने धावफलकार धावा लागल्या गेल्यात त्या 42. पहिल्या चेंडूवर पुरेपूर फायदा घेतला विवेक या फलंदाजाने. स्ट्रेट ड्राईव्ह द ग्राउंड खेळला गेलाय. पहिल्या चेंडूवर चौकार. याच फटक्याची गरज असेल PV नैना संघाला. कुठेतरी धावांचा मोठा आव्हान ठेवावे लागेल, कारण तेवढाच मोठा मातब्बल संघ JD संघ. फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षण कुठलीही चुकी करत नाही त्या ठिकाणी विलास. अजून एक गडी बाद होते. शेवटचं षटक हाताळण्यासाठी मात्र मंगेश येतोय गोलंदाज मार्गावर. निर्णायक षटक असेल दोन्ही संघासाठी. राईट आर्म वर द विकेटने अपपिच चेंडू होता, मात्र भालचंद्र पुरेपूर फायदा उचलता आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय मंगेश या गोलंदाजाकडून. भालचंद्रकडून अपेक्षा असतील PV नैना संघाला च्या कर्णधाराच्या. तर पुन्हा एकदा मंगेश. भालचंद्र साठी पुढील चेंडू टॅप केला जातोय. स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. इथं मात्र पहिला चौकार येतोय भालचंद्रच्या बॅट मधून. या चौकाराच्या साह्याने धावफलकार धावा लागल्या गेल्या त्या
46. शेवटचं षटक हाणामारीचं षटक नक्कीच म्हणलं जातं या भालचंद्र मात्र या षटकाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. पुन्हा एकदा मंगेश राईट आर्मवर द विकेट नाही. भालचंद साडी पुढे चेंडू इथं मात्र उडवला जातोय. चेंडू थांबणार नाही, सरळ जातोय गोळीच्या वेगाने. षटकार धन्यवाद डीजी मास्टर. इथं मात्र अनिल दोरे काहीतरी कानमंत्र देत आहेत गोलंदाजाला. बरोबर हाणामारीचं षटक म्हटलं जात आहे ते मात्र इथं सिद्ध करून दाखवतोय भालचंद्र पारदे. पुन्हा एकदा मंगेश तयार राईट आर्मवर द विकेटने. भालचंद साडी पुढील चेंडू हा उलटो चेंडू, खराब चेंडू, फुलटॉस पुरेपूर फायदा घेतला गेला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय भालचंद्रचा बॅक मधून. अजून एक जर षटकार आला बॅक टू बॅक तिसरा षटकार तर भालचंद्र बरशीद यांच्याकडून बरशीद यांच्याकडून 500 रुपये रोख पारितोषिक दिलं जाईल. इथं मात्र अक्रॉस द लाईन खेळायचं होता, जेल होण्याची संधी आणि विकेट किपरनी मात्र महेश बांगरेने कुठली चुकी नाही केली. बॅक टू द पवेलियन भालचंद्र पारदी. लागला धाव फलकावर नैना संघाच्या. ज्या फटक्यांची गरज होती ते मात्र फटके भालचंद्रच्या बॅट मधून नक्कीच आले असतील. कर्णधार कुशासाला इथं मात्र टेंबुलाची टॅप केला गेलाय. जेल मात्र सुटला जातो इथं विलास कडून. एकच धाव नक्की मिळेल. एका धावेने धावफलकार धावा लागल्या गेल्या त्या 49. साठ धावा 60 धावा लागल्या धावफलकार. शेवटचं षटक 18 धावा मंगेश या गोलंदाजाने पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. नंतर 15 धावा खर्च केल्या होत्या माधव बांगारेने. त्यानंतर मात्र दीपकने कमबॅक केलं होतं, 4 धावा खर्च केल्या होत्या. ग्रामपंचायत दैवलेचे उपसरपंच यांचं आगमन झाले तरी मान्यवरांनी स्टेजचा संपर्क साधायचे. आपण मान्यवर नक्कीच यायचंय, स्थानपण व्हायचं. कैलास विर्ले आणि जनार्दन निरगुडा यांचं आगमन झालेलं आहे. तरी समालोचना कक्षावर आपण त्यांचं हार्दिक स्वागत करूया. तर ते यांचा सत्कार करतील सुरेश केवारी. किती 61 पाहिजे ना.
तर 30 चेंडू आणि 61 धावांचं आव्हान ठेवलंय ते जेडी इलेव्हन समोर. कॅमेरामॅन आपण इथं समालोचन कक्षामध्ये कॅमेरा दाखवायचा आहे. बॉल द्यायचा आहे ग्राउंडमध्ये. हॅलो. तर या ठिकाणी आपण पाहतोय दविली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य जनार्दन रुळसर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण त्यांचाही या ठिकाणी मान सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करतोय आमचे टेनिस क्रिकेटचे उपाध्यक्ष वाघमारे साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते जनार्दन साहेबांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. दिनेश वाघमारे साहेब. तर जाऊया मैदानावरती. आपण पाहतो आहे सुरू झाला क्रिकेटचा महासंग्राम. पहिली इनिंग संपली. ओके मग थांबा आपण दुसरी इनिंग या ठिकाणी घेऊया कारण खूप मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारण्यात आले. पाहुणे पण या ठिकाणी आले. प्रकाश पारधी आहे, कैलाश जाधव, विरले या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे कुठेतरी धावांचा आणि पैशांचा पाऊस आपण या ठिकाणी पाडूया. पहिला चेंडू हवाईचा पळवतोय. शतरक्षक चेंडूवर पोहोचणार का? पोहोचला. या मैदानावरती, या चेंडूवरती, या स्पर्धेचा, या इनिंगचा बिग 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 विकेट. खूप मोठा अडसला या ठिकाणी दूर केलाय. बघा कैलास आमच्या सोबत जोडले गेले. तर खालापूर तालुक्यामधून आलेत. आंबेवडून चौगावामधले समालोचक, त्यांचंही मनापासून आपण हार्दिक स्वागत करूया. पुढे जाऊ चेंडूकडे. गोलंदाजा वरती हल्ला चढवला. पहिल्या चेंडूवरती मनोहर झुकरेने दाखवलं तिथे का बाप बाप होता, बेटा बेटा होता आहे. अनुभव काय असतो दाखवून दिला पहिल्या चेंडूवरती आणि प्रकाश पारधीला बॅक टू बॅक झाडलं. अनुभवाच्या बलावरती केलेली गोलंदाजी सांगितलं क्रिकेट का खेल अभी बाकी है, ये तो झाकी है, दिल्ली अभी दूर है, उसे मिलना उसे जितना अभी बाकी आहे. कारण 61 धावांचं लक्ष गाठायचंय. प्रकाश पारधी सारखा फलंदाज पाहिजे होता त्या ठिकाणी, त्याला माघारी झाडलंय. दीपक निरगुड आपण पाहतोय स्ट्राईक असला फलंदाज. पंच आम्हाला सांगतात फेर मारा. तर लक्षात ठेवायचं जेव्हा गोलंदाजी मार्क वरती आलेला असतो ना, त्या टायमाला तुम्ही धावचित करा का यष्टीचित करा, तो विकेट नसतो. कारण गोलंदाजी मार्क वरती पोहोचला ना, मग यष्टी रक्षकाने चेंडू 2 दिवस हातात ठेवला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. कधी तो विकेट नसतो. इथे पाहतो आपण पुन्हा एकदा वाईट चेंडू, लगातार डॉट चेंडू. पाहिलं तर ही खुशी होती. हा, ही खुशीचे चॉकलेट आहेत. वाढदिवसाला चॉकलेट वाटले जातात, केक कापला जातो, तर खुशीचे चॉकलेट वाटले गेलेत. कारण ही खुशी खूप मोठी आहे. प्रकाश पारधी सारखा फलंदाज बाद केला, 2 काय 10 वाईट टाकले तरी त्याला माफ आहे. इथे कमबॅक पहा. मनोहर झुगरे बोलतात ही खुशी माझी तेवढीच आहे. परफ्यूम मारला. हा, परफ्यूम डिलिव्हरी पाहिली गेली कारण नाकाच्या समोरून चेंडू काढला गेला. 3 चेंडू धावसंख्या स्कोर काढा 3 या आकड्यावरती. चांगलं क्षेत्ररक्षण पहा. टीव्ही नाही ना सर, आमचे कैलासजी खडगे सांगतात धावसंख्या ज्याप्रमाणे उभारले आम्ही इथे
मॅच मध्ये आम्ही अजून बाकी आहोत. एक जिद्दीचा खेळ पाहतो आपण. इथे पुन्हा एकदा गोलंदाज सांगितलं कैलास सर सांगतात ठीक आहे चालेल काही टेन्शन नाही. चेंडू स्कोर कार्ड 4-3 अवांतर धावा आल्यात. इथे सुरेख पटका इथे झेल हा क्षेत्ररक्षक पकडणार का सोडली. बिबट्याला जाल्यामध्ये पकडायचं आणि गावात येऊन झालं फाटकं निघायचं आणि बिबट्या गावातून पसार व्हायचा वेल या क्षेत्ररक्षकाने आणून दिली का प्रश्नचिन्ह आहे मित्रांनो. आली का कारण याचा पुढचा चेंडू कशा प्रकारे असेल कारण मनोहर झुगरे यांचं अजूनही एक चेंडू बाकी आहे त्यामुळे पिक्चर बाकी आहे मित्रांनो. इथे शॉर्ट चेंडू क्षेत्ररक्षक गेला होता त्या ठिकाणी बॅक टू बॅक विकेट टेकर चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 2 धावा या चेंडूवरती घेतल्या तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. एक फलंदाज बाद झालाय. प्रकाश पारदीला माघारी झाडलं पण दीपक निरगुडाने विलास पारदीला दिलं जीवदान. कितपर्यंत माघार ठरणार या ऐकूया आपण दुसऱ्या षटकामध्ये. पण जाऊया डीजे मास्टर कुमार. पाटील प्रतिष्ठान उमरोली संघ गेले 4 दिवस झाले या मॅचचा आनंद लुटतो. मैदानावरती येतात क्रिकेटचा आनंद लुटतात. त्यांचाही गोड गोड धन्यवाद मानूया. चांगले प्लेयर आहेत आणि दीपा पाटील प्रतिष्ठान उमरोली गावचं आपण पाहतो रायगड आणि ठाण्यामध्ये नाव आहे. शॉर्ट चेंडू आपण पाहतो फाइंडर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. रन्स मिळतील 4. आलेला दीपकच्या बॅट मधून चौकार. बोलूया या चेंडू नंतर जरूर आपण इथे कलेक्शन चुकीचं ठरलं. कलेक्शन चुकीचं ठरलं. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित झाला. 2 धावा बॅक टू बॅक. दुसऱ्यांदा जीवदान दीपकला. बघा कैलाश डीजे मास्टर घालवर जंजिरा तर या जंजिरा किल्ल्याची पण कहाणी आहे. भरत शितसर 22 एकर मध्ये 22 बुरुज आहेत 22 दरवाजे आहेत 22 गुंठ्यामध्ये एक विहीर आहे. समुद्राचं पाणी खारं असतं पण त्या विहिरीचं पाणी गोड आहे ना. असा किल्ला सिद्धेश्वर जरने बांधलेला तो कोणी जिंकू शकला नाहीये असा मुरुड जंजिरा. तर जलजिरा नाव होतं त्याचं पण मुरुड तालुक्या असल्यानंतर मुरुड जंजिरा झाला. अशा किल्ल्याचं गाणं लावलं डीजे आमच्या कुमारने. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. 1-4. 14 धावा धाव फलकावरती लागली गेली. मैदान तुतुमाय खेळ झाला. 3दा जीवदान. उर्फी चेंडू इथे खालवर टप्प्याचा चेंडू होता फेकून दिला लॉंग ऑन झोन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला आरामात पकडणार फेकणार त्या दरम्यान सिंगल येते. सिंगलने PP2च्या षटकातील 4 चेंडू झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती. अजूनही 46 धावांची गरज आहे. दरम्यान पाहतोय जीवदान दिलंय भुगतान तो भोगावा लागणार. चेंडू जातो सीमारेषा पार. लॉंग प्रिझन मध्ये आलेला हा उत्तुंग षटकार. षटकाच्या सायने स्कोर काढा 21. अजूनही 40 धावांची गरज आहे.
19 चेंडूचा खेळ शिल्लक. इथं पालघरचा प्रयत्न, पंचांनी बोट उंच केलं आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झाली. फलंदाज पाहतो तो खुशी, या ठिकाणी पाहतो कैलास खडगे यांच्या संघाला, अर्थात PV नैना सुपर किंग संघ सध्या तरी कमबॅक करतो या मॅच मध्ये. सुरेख कमबॅक, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्ती झालाय. धावसंख्या स्कोर बाद 2 बाद 21व्या षटकामध्ये पारदान केलं आणि पुन्हा एकदा पाहतोय 2 गुमचा ब्रेक लावून टाकलं या ठिकाणी JD11 संघाला. विराजमान आमचे दवेली ग्रुप पंचायतचे सरपंच कैलासजी विर्ले सर, सदस्य जनार्दन निरगड सर. खरंच मॅचकडे पाहून आपल्या खरंच खूप मोठं आयोजन पाहतो आपण. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जत रायगडच्या माध्यमातून अध्यक्ष नरेशजी शेंडे आणि त्यांचा सहकारी वर्ग यांच्या माध्यमातून कर्जत प्रीमियर लीग 2021 आपण या ठिकाणी पाहतोय. मनोहर दुगरे पाहतो, आपला पहिला चेंडू घेतो, दुसऱ्या षटक आणि सांघिक तिसरा षटक आणि पुन्हा एकदा विकेटचा पतन. अनुभव काय आहे दाखवतो मैदानावरती. सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय बोलत येलो रंग या ठिकाणी हलत उधलतो आणि सांगतोय अभी पिक्चर बाकी आहे. पुढचा चेंडू इथे लवकर परत गेला, लेस्टमच्या खूपच बाहेर चेंडू, वाईटची एक धाव. कैलास सर सांगतात ठीक है चलेगा चलेगा, अब तक सब कुछ चल रहा है, ये भी चलेगा. बरेचशीत साहेब फक्त 2 षटकाराची वाट बघतात. जसे 2 षटकारला लगेच तिसऱ्या षटकाला धावत आलीच, त्यांचा पारितोषिक आपल्या लक्षात. आता उठू नका सर, आता आम्हाला माहिती पडलं. डॉट चेंडू, फक्त थोडेसे मोहनच्या कोण चेहऱ्याकडे बघा. काल पाहिजे होते तुम्ही, जाम मारले हो काल त्यांनी, 24 बॉल 84 मारले. सुरेख फटकेबाजी पाहिली गेली. काल भरपूर जण नाराज झाले, आज आले मैदानात, बोलतो असंच कोणतरी खेळी साकारेल. कडा शॉर्ट बेस क्षेत्ररक्षण, 2 पायाच्या जागेमधून चेंडू आपण पाहतोय. ट्रॅव्हल झाला, इथे बॅट हवेमध्ये राहिली, चांगलं कलेक्शन. फलंदाज या ठिकाणी धाव पाहत होतोय, माघारी परततोय. विकेट क्रमांक 4 मंगेश. तर 3 षटकाराला 1000 रुपये अनिल दोरेसाठी प्रकाशजी पवार साहेब आणि आमचे मनोज दादा दोरे. बघा प्रकाशजी पवार साहेब आले, तिथेच बसले आणि त्यांनी सांगितलं 1000चा पारितोषिक. अनिल दोरेसाठी 3 विकेटला पण 1000. बघा दादा इथं धावतचं विकेट आहे, पण मनोहर दादा बोलले असतील 2 अगोदर आले असतील आपण धावत नसतं घेतला ना, विकेट काढले असं. इथं धावबाद झाला. 3 चेंडू शिल्लक आहेत. मनोहर दुगरे साहेबांना पण सुवर्ण संधी, अनिल दोरेंना पण सुवर्ण संधी. इथं पहिला चेंडू आणि मनोहर दोरे सांगतात इथे तुमचा क्रिकेटचा खेळ संपला. 2 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी. दादा जाऊ शकतो तू, बाद झाला तो आता. मंगेश काय आडनाव? मंगेश आगविले.
असं वाटतं तिकडे कुठं फॅक्टरी काय, लगेच जाऊन चेंडू काढून आणतात आमचे नरेश शिंदे साहेब. अनेक आलेत पाहुणे, आम्ही चर्चा रंगली होती म्हणतात काल टी व्हीवरती पाहिलं, मोबाईलवरती क्लिअर दिसत नव्हतं कारण कोण किती मारतो, कारण चेंडू फटाफट होत होते ते. आज आम्ही आलो मैदानावरती, त्यांना आम्हाला वाटलं आज कोणतरी असे फटके मारील, समोर डोळ्यांनी पाहू, खुश होऊ, पण असं काही जमलं नाही कुणाला. पण दादा घाबरू नका, अजून बाकी आहे क्रिकेट. उद्या याच्यापेक्षा सरस फटके भेटतील बॉलला. हलक्या त्याने ग्लास करता प्रयत्न, डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. तर शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहतो. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत 2 धावा खर्च केले मनोहरने. आणि जर विकेट पाहिले गेलं तर दुसरं षटक आहे मनोहरचं, आत्तापर्यंत 3 विकेट प्राप्त केलेत. हलक्या त्याने ग्लास केलाय, लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि 3 षटकामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड 24 या आकड्यावरती जाऊन सोडलंय. एकदा आवाज देतो स्वप्नील 11 आणि पार्थ 11 या आपण टॉस साठी. सचिन लांगी सर प्लीज, कारण 3 षटकं झाली या आपण. पार्थ 11चा कर्णधार बघा वेळ घेत नाही, लगेच आला. तर आपण दविळी ग्रामपंचायतचे उपसरपंच कैलास सदा दिलेना विनंती करतो, आपल्या शुभ असते नाणेफेकचा कौल या ठिकाणी करायचे. तर 12 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांची गरज. सी मोरे जरा कॅमेरा आपण सॉरी डी मोरे, आपण कॅमेरा जरा या ठिकाणी फिरवायचे. तर पार्थ 11ने इथे टॉस जिंकून फिल्डिंग घेतले, तर फलंदाजीला आमंत्रित केलं आहे स्वप्नील 11 संघाला. गोलंदाज रवी निरगुडेचा पहिला हा चेंडू टॅपकेला, हवाई सफर होतोय सेफ झोन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल, एक धाव पकडली जाते. दुसऱ्या धावांचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता, पण गोलंदाज चुकी करतोय, कलेक्शन चुकीचं या ठिकाणी. 2 धावा घेतल्या गेल्या, धावसंख्या स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती. अजूनही 35 धावांची गरज आहे. जसं 10वीला पास झाल्यानंतर 11वीला ऍडमिशन भेटते, कमीत कमी 35% मार्क पडायला लागतात. इथं पुढच्या वर्गात जायचंय, वरच्या वर्गात सेफ जायचंय, तर किमान 11 चेंडू 35 धावा कुटाव्या लागतील. त्या होणार का? बेकरे यांकडून गोलंदाजी मार्क होती. रवी दुसरा चेंडू घेऊन येतोय, तर सुरेख फटका, शतरक्षक या ठिकाणी अटकला गेला. फलंदाज बाद बघा, हवा त्याच्या विरुद्ध दिशेला आणि हवेला पार करून चेंडू खेचायचा होता, तो खेचू शकला नाहीये. फलंदाज बाद होतोय, माघारी येतो विकेट क्रमांक 6. मंगेश आगिवले माघारी आलाय. आपण पाहतोय डॉट चेंडू खेळतोय.
बस सुरेख फटका घेऊ का नको धाव या पद्धतीने आपण पाहिलं गेलं. परागला 1 धाव आली. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती. काल आउटफील्ड गोलंदाजाला साथ देत होती कारण फलंदाजाला धावाच येत नव्हत्या. आज जेव्हा गोलंदाजी पाहिली गेली काल गोलंदाजांची बांधून ठेवलं होतं फलंदाजांना. कालचे फलंदाज पण चिवट होते, विकेट टाकत नव्हते. इथे हलक्या तरी खेळण्याचा प्रियात डॉट चेंडू येतोय. इथे परागला माहिती आहे आता आपल्याला धावा काय होत नाहीये तर स्कोर जागच्या थांबला तरी विकेट या ठिकाणी पडू नये म्हणून या हिशोबाने चालू आहे. शेवटचा चेंडू होता, पंचाने सांगितलं खराब चेंडू स्वेअर मारा. वाईटची एक धाव या ठिकाणी पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड 28 या आकड्यावरती. रवीचा शेवटचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट असा मारा. आता त्याने ग्लास केलंय. इथे षटकाची समाप्ती झाली. 4 षटक या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 28 या आकड्यावरती. तेहतीस धावांची अजूनही गरज आहे. 6 चेंडू आणि 33 धावा. 5 लागावं लागतील मल्टी हिट तर सामना पूर्ण होईल फिट. जसा प्रकाश पारदे आऊट झाला असं वाटलं होतं दीपक निरगुडा ज्या पद्धतीने खेळत होता तोही माघारी आल्यानंतर काय कमबॅक करून दिलं. लाजवाब गोलंदाजी आपण पाहतो मनोज झुगरे ज्यांनी 2 षटकं फेकली, 3 विकेट प्राप्त केले आणि धावा खर्च फक्त केल्या 10. सुरेख कामगिरी त्याची. तर प्रवीण येतोय गोलंदाज 5वं षटक हाताळण्यासाठी. शेवटचं षटक प्रवीण राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता फक्त औपचारिकता असेल या सामन्यामध्ये. जेडीवाल्यां संघाने मात्र मोठे फटके मारत येत नाही. झेल होण्याची संधी होते. एसटी रक्षक मात्र 100% देतोय आपल्या संघाला. संदीप सरांनी सांगितलं आताच प्रकाश पारदी बाद झाल्यानंतर मात्र पत्त्यांचा बंगला कोसळावा तसा मात्र जेडीलोन संघ कोसळला. तर एका पाठोपाठ विकेट गेले. अनिल दोरे, दीपक निरगुडा, महेश बांगारे एका पाठोपाठ हाजेरी लावतात तत्परी मात्र माघारी पाठवले. इथे मात्र टेस्ट मॅच सारखा क्रिकेट पाहायला भेटतंय आपल्या तर मैदानामध्ये. शेवटचं षटक प्रवीण हाताळतो या. चांगली गोलंदाजी करतो या. फक्त आणि फक्त औपचारिकता आहे सामन्यामध्ये. एकतर्फी सामना विजयाच्या दिशेने मात्र दिसतोय तो व्हीपी नैना संघाच्या बाजूने. आणि हे नक्कीच मिडन ओव्हर असणार का. शेवटचा चेंडू आहे. इथे मात्र मिडन ओव्हर.